बघा, हा रस्ता तिकडनं होता बरोबर. आपल्या महापालिकेने काय केलं माहिती आहे का, त्या बिल्डरच्या सोयीसाठी तिथला रस्ता बंद केला, हा चालू केला. तिथून गाड्या बिड्या व्यवस्थित पास होत नाही. बरोबर आहे ना. तुम्ही लोकांनी बिल्डर लोकांसाठी सोयीस्कर केलं, काहीच प्रॉब्लेम नाही पब्लिकला. अरे लोकांची कोणती कशाला करताय. हा रस्ता डीपीमध्ये आहे, त्याला पूर्ण बनला पाहिजे. आणि वारंवार या गोष्टी सांगितल्या. आम्हाला 11,000 मतं दिलेत, त्यांनी निवडून आणले का, तर आम्ही त्यांची कामं केली पाहिजे. आणि आम्ही कोणावर अपेक्षा करायची, अधिकाऱ्यांवर. जर अधिकारीच काम करत नसेल तर काय करायचं. मी आता ठरवलंय, मला जर ॲक्शन मोडमध्ये जर अधिकारी दिसले नाही, काम केलं नाही, तर मी खुर्च्यांवरती बसून देणार नाही. आणि अक्षरशः जे कोण असतील ना संबंधित अधिकारी, त्याच्या तोंडाला काळे फासायचं काम करेल. आता या पद्धतीचं काम करणार आहे मी. बघा ताई पडला बघा, आणि ते पण तिथे लाईटी नाही, काय नाही. या मॅडमचा ऍक्सिडेंट झाला, कोण जबाबदार. अजून एक फ्रॅक्चर झालेला आहे. आम्हाला चीड एका गोष्टीची येते की आपण एखाद्या बिल्डर लोकांसाठी सोयीस्कर सामान्य माणसांसाठी कोंडी करताय. या रस्त्यासाठी हे लोक गेल्या अनेक वर्षापासून चालता नाही, गाडीवरून पण पडतायत. अनेक वर्षापासून घडतायत ते लोक एका रस्त्यासाठी. या किती किती वेळा माणसांनी यायचं, किती वेळा हे करायचं. तुम्ही स्वतः विचार करा, हा टर्न नाही घेऊ शकत. फोर व्हीलर टर्न नाही घेऊ शकत. नाही घेऊ शकत. त्यांनी बघितलं असेल, गाडी आले का. त्या बिल्डरला एवढं सोयीस्कर देतं, मग पब्लिकने काय बिघडवलंय आपल्याला.